बायको हे घे ना. माझ्यासाठी नाही ग, याच्यासारखं दिसणारं काहीतरी बनव. गोड हवंय का तिखट? दोन्ही हवंय. ठीक आहे. हे असं आहे, बायकोसाठी काही नाही, पण जे काही आणलंय ते स्वतःसाठीच त्याच्यासारखंच पण स्वतःसाठीच करायचं. गोड आणि तिखट करायचं. तर येस, गोडासाठी सगळ्यात आधी तयारी करूयात. तर गोड करायचं आहे तर साखर हवी. आता इथे ना मी साखरेचा पाक तयार करते, पण पाक बनवला पाहिजे असं काही नाही. तर त्याऐवजी पिठी साखरेचा पण इथे तुम्ही वापर करू शकता. तर पाणी लागेल थोडंसं आपल्याला. आणि आता इथे आधी पाणी घालून घेऊयात. अर्धा कप पाणी. गॅस करते सुरू. आणि यामध्ये आपण घालतोय 1 कप साखर आणि केशर, रंग छान यावा म्हणून. आता हे ना साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं. त्याचा आपल्याला पाक बनवायचा, एक तरी पाक, खूप घट्ट नाही खूप सैल नाही. चला, इथे सगळी साखर विरघळलेली आहे. आता साखर विरघळली ना की आणखी एक 5 मिनिटं मंद आचेवर हे छान पाक शिजवून घ्यायचं. आता पाक 5 मिनिटं छान शिजवलेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे, परफेक्ट झाला आहे. आता गॅस बंद करायचा किंवा अगदी मंद आचेवर करायचा. गॅस सुरू ठेवू नका जेव्हा तुम्हाला कन्सिस्टन्सी चेक करायची. आता यातला 1 थेंबर पाक घ्यायचा आणि हा हलका थंड झाला की याची कन्सिस्टन्सी चेक करायची. हे बघा, हा छान आहे ना, मस्त झालेला आहे पाक. असा आपल्याला स्टिकी हवा आहे, म्हणजे अगदी परफेक्ट एकतार नाही आली तरी चालेल. आता पुढे काय करायचं, आता याला ना हलकासा मला पिवळा रंग हवा आहे. तर पिवळा रंग वापरला तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण मी थोडीशी हळद टाकणार आहे. ज्यांना नॅचरल कलर हवा आहे, अनैसर्गिक रंग नको आहे, त्यांच्यासाठी हा. आणि अजिबात चव नाही बदलणार याची खात्री मी देते. खूप हळद नाही टाकायची, हलकीशी, अगदी चिमूटपेक्षाही कमी, बस. आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया. बघा रंग बदलला की नाही. चला, थोडी आणखी हळद टाकली होती आणि पाक इथे बनवून तयार आहे. आता हे झालं गोडाचं मिश्रण तयार, पण आपल्याला तिखट देखील बनवायचं आहे. तर येस, तिखट बनवण्यासाठी बाउलमध्ये काही गोष्टी लागतील त्या तयारी करते. बाउलमध्ये घ्यायचे लाल तिखट 1 चमचाभर. 1 चमचा लाल तिखट असेल तर 1/2 चमचा इथे मी काळं मीठ घालते. छान चटपटीत चव येते त्यामुळे. त्यानंतर 1/2 चमचा जिरपूड आणि चाट मसाला 1/2 चमचा. आणि हे मसाले छान मिसळून घेऊयात. हे जे आपण काळं मीठ, चाट मसाला घातला ना, जिरपूड आहे, त्यामुळे छान चटपटीत चव येते आणि सुवास तर कमाल दरवळते. आणि आता हे आपलं तिखट मसाला देखील बनवून आहे तयार. चला, आता पुढची प्रोसेस करूयात. चला, आता इथे 2 चमचे तेलाचं मोहन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पुढची स्टेप करूयात. तर त्यासाठी प्रमाण अगदी महत्त्वाचं आहे. तर इथे 2 कप मी मैदा घेते काढून. 2 कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे. तर पहिला कप आणि यामध्ये मीठ घालूयात आणि यामध्ये हे गरम केलेलं तेल. तेलामुळे हे चंपाकळी आपली छान खुसखुशीत व्हायला मदत होते. आता हे तेल हलकंसं थंड झालं की हातानेच हे असं मिसळून घेऊयात. म्हणजे साधारण रवाळ हे मिश्रण दिसलं पाहिजे. तेल छान याला लागून राहिलं ना की छान आपल्या खुसखुशीत चंपाकळी व्हायला मदत होते. चला, आता हे गरम मोहन जे आपण घातलं होतं ते छान असं मिसळून झालेलं आहे, क्रमली झालं आहे. आता गरम मोहन घातलं होतं त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं. थंड पाणी वापरलं तर काय होईल ना, पीठ मळताना ते जेव्हा तळतो ना तेव्हा त्याच्यावर ते असे बुडबुडे दिसतात, छोटे छोटे फोड आल्यासारखं. ते दिसू नये म्हणून कधी पण गरम मोहन घातलं तर कोमट पाण्याने ते गोळा मळून घ्यावा. पाणी घालायचं. ज्या कढईमध्ये मी
तेल गरम केलं ना, त्यातच पाणी घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हा गोळा मळून घेऊयात. 2 कप मैदा आहे तर अर्धा कप पाणी पुरेसं होतं. छान असा घट्टसरच गोळा आपण तयार करून घेऊयात. चला आता इथे बघा, हा गोळा ना छानपैकी मळून झालेला आहे. एकसारखा मळून घेतला आहे आणि दाटसर आहे, अजिबात सैल ठेवलेलं नाही. आता यावर झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं फक्त मुरण्यासाठी ठेवून देऊयात. 10 मिनिटं झालं हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं. येस, हे बघा छान आणखी हलकंसं मऊ झालेलं आहे. आता पुन्हा हे मळून घ्यायचं, एकसारखं करायचं. हे बघा आता यातून लहान गोळे तयार करायचे. हा गोळा छान असा एकसारखा करून घेऊयात आणि याची पुरी लाटून घ्यायची गोल. आणि हे ना जरा कडा याच्या पातळ ठेवायच्या, मध्यभागी थोडं जाड ठेवायचं. ते का पुढे सांगते मी तुम्हाला. कडेने पातळ करून घ्यायचं. चला पहिली पुरी आपली लाटून झाली आणि तुम्ही बघू शकाल याच्या कडा एकदम पातळ आहेत आणि मध्यभागी हलकंसं जाड ठेवलेलं आहे. याचं कारण आपण चंपाकळी बनवत आहोत तर त्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या कडा आपण जुळवून घेतो तेव्हा त्या थोड्या दाटसर होतात. आता याला आहे ना अशा उभ्या चिरा घालून घ्यायच्या. हे बघा कडेपर्यंत नाही न्यायच्या, हे कडेला थोडंसं अंतर सोडायचं आणि अशा एकसारख्या उभ्या याला अशा चीर देऊन घ्यायची. आता हे झालं की काही नाही, ही बाजू उचलायची आणि हे असं अलगद उचलत 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 दुमडून घ्यायचं. म्हणजे याला हे बघा काय सुंदर आकार येतोय. एकावर एक घडी घालायची. याच्या ज्या कडा आहेत याला असं चिमटीने दाबून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाहीत. आणि हे जी बाजू याची आहे त्याच्या अगदी उलट दिशेने ही दाबायची म्हणजे आकार छान येतो. आणि ही पहिली आपली चंपाकळी बनवून तयार आहे. हे नंतर तेलात सुटलं ना की हे सगळं फुलतात. चला आता ही उचलून बाजूला ठेवूयात. कमाल. आणि आता याच पद्धतीने सगळ्या चंपाकळी बनवून तयार करायच्या. चंपाकळी इथे बनवून तयार आहेत. तर इथे या प्रमाणामध्ये ना 40 मस्त अशा टम्म फुगलेल्या चंपाकळी बनवून तयार होतात. आणि आता या आपण तळून घेऊयात. आणि आता हे तळून घ्यायच्या चंपाकळी. आधी आहे ना कायम मोठ्या आचेवर तेल तापवून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनिटं तरी मोठ्या आचेवर तापवायचं. तेल इथे छान गरम केलं मी 3 मिनिटं मोठ्या आचेवर. आणि आता मंद आच करून घेतली. तेल छान तापलं पाहिजे पण मोठ्या आचेवर कधीच कुठला हा पदार्थ तळायचा नाही. तर आता ही चंपाकळी या तेलामध्ये सोडूयात. काटा चमचा घ्यायचा आणि या हलक्या अशा ना अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. हे बघा उकलून घ्यायच्या जरा म्हणजे त्याला आकार छान येतो. जेवढ्या फुलतील ना तेवढ्या त्या दिसायला सुंदर दिसतात. हे बघा अशा जितक्या शक्य असेल तितक्या उकलून घ्यायच्या, फुलवून घ्यायच्या. आणि आता अगदी मंद आचेवर एकसारख्या तळून घेऊयात. काय सुंदर दिसतात. आहा हा बघा मस्तपैकी फुलल्या आहेत. कमाल. वा 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 बघा मस्त अशा बदामी रंगावर या चंपाकळी छान तळून घेतल्यात. काय सुंदर एकसारखा बदामी रंग आलेला आहे. कमाल दिसतात. हे बघा सगळ्या बाजूने छान तळल्या गेलेल्या आहेत. कमाल. आता या काढूयात. पूर्ण तेल यातलं निथळून घ्यायचं. हे अगदी महत्त्वाची स्टेप आहे. आणि नेहमीप्रमाणे खाली प्लेट घेतलेली आहे, त्यावर टिश्यू पेपर आहे, त्यावर अशी जाळी ठेवायची आणि जाळीवर हे काढायचं म्हणजे यातली जी गरम वाफ आहे ना ते खालनं वरनं छानपैकी निघून जाते. आणि आता याच पद्धतीने सगळ्या चंपाकळी आपण तळून घेऊयात. आणि जसं मी सांगितलं तेलात सोडताना
आणि सोडल्यावर देखील आहे ना हलक्याशा अशा उकळवून घेऊयात, म्हणजे त्या आकार छान दिसतो त्यांचा. बघा छान अशा फुलल्या पाहिजेत. वा वा, बघायलाच हे इतकं कमाल वाटतं ना. आपण करणार आहोत चंपाकळी गोड आणि तिखट. तर गोडसाठी इथे हा जो पाक तयार केलेला आहे, पाक हलकासा गरम हवा. यामध्ये हलकीशी गरम असलेलीच चंपाकळी घालायची, थंड झाल्यावर नाही घालायची बरं का. ही छान अशी पाकामध्ये घोळवून घ्यायची. बघा काय दिसतेय सुंदर. वा वा वा. आणि आता हे काढूयात. चला, ऑलमोस्ट होत आलेले आहेत. गोडची बॅच तर केली आहे, ही तिखटाची आपली शेवटची बॅच चालू आहे. गोड चंपाकली अगदीच गोड गोड दिसत आहेत. आहा, काय देखण्या दिसत आहेत. देखण्या हा शब्द बरोबर आहे यांना. कमाल. आता तिखट चंपाकळी पण तयार करायला घेऊयात. एकदम खुसखुशीत बनतात आणि या गरम गरमच घ्यायच्या बरं का, फार थंड करायच्या नाहीत. अगदी नाजूक असतात. आणि यावर आता घालूयात हा तयार केलेला आपण मसाला. आहा, काय सुंदर मसाला कोट झाला आहे. गोड चंपाकळी बनवून तयार आहे. त्याचसोबत इथे तिखट पण चंपाकळी बनवून तयार आहे. आहा, मस्त दिसते ना चंपाकळी. या फुलासारखी दिसते का? हो, ऑलमोस्ट सेम. ऑलमोस्ट ना. तुला कुठली खायची आहे, गोड का तिखट? पहिले मी तिखट खातो. ओके. कसं? क्रिस्पी मस्त. एकदम मसाल्याची चव कमाल लागते. गोड. कुठली बेटर आहे? गोड ना. गोड चंपाकळी कमाल लागते. तुम्हाला पाकात नसेल घालायची ना, थोडी पिठी साखर भुरभुरा तरी ती तितकीच कमाल लागते. चला तर मग अशाच कमाल धमाल रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.